सर्व मान्यवरांचं स्वागत आणि कलाकारांचा सत्कार करून मग आपण पुढे वळतो आहोत कार्यक्रमामध्ये, ज्यामध्ये सगळ्यात आधी मी कृष्णकुमार गोयल सर तुम्हाला विनंती करते की व्यासपीठावरच्या सर्व मंडळींचा स्वागत आणि सत्कार आपणच करावा. सर्वप्रथम स्वागत करूया दिलीप प्रभावळकर यांचा. फसवा फसवीच्या या जगामध्ये निखळ हसवा फसवी करत निर्मळ चिमणराव ते हवे हवेसे आबा अर्थात श्रीयुत गंगाधर टिपरे या लांबलचक प्रवासात हा चौकट राजा कधी रडवून गेला. ओम फट स्वाहा म्हणणारा तात्या विंचू आपल्याला घाबरवून गेला. यांनी साकारलेल्या इनामदाराने भरत जाधवच काय आपणही झपाटलेले असतो. लगे रहो मुन्नाभाई म्हणत बापू अवघ्या भारतवर्षाला आश्वस्त करतात. बोक्या सातबांडे, अनुदिनी, एका खेळियाने यासारख्या लिखाणातून भेटत राहणारा लेखक रंगभूमीवर आजही पत्रापत्री करत आपल्याला निमंत्रित करतो. आणि म्हणूनच आज आपल्यासाठी दिलीप प्रभावळकर हे केवळ लेखक, केवळ अभिनेता, केवळ रंगकर्मी नाही, तर हे महाराष्ट्रासाठी दशावतारी खेळिया आहेत. त्यांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि मनापासून सत्कार. आता प्रकाश मगदुम सरांचं स्वागत करूया. पण मी गोयल सरांना विनंती करते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळावरती आत्ता सर आहेत आणि या वास्तूचा जसा कायाकल्प सरांच्या मार्गदर्शनाखाली झाला तसंच राष्ट्रीय चित्रपट महामंडळावरतीही आपल्याला उत्तम काम त्यांचं अनुभवायला मिळते. मी सरांना विनंती करते अजित भुरे यांचंही स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये करावं. अजित भुरे क्रिएटिव्ह हेड या सगळ्या कलाकारांना बोलतं करणार आहेत. सुबोध खानोलकर दिग्दर्शक चित्रपटाचे, त्यांचंही स्वागत कृष्णकुमार गोयल यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. चित्रपट हा दिग्दर्शकाचा असतो, त्याच्या फ्रेममधनं आपण ते सगळे जग अनुभवत असतो. दशावतार हा त्यांच्या फ्रेममधनं आपण अनुभवला. प्रियदर्शनी इंदलकर हिचंही स्वागत आपण कार्यक्रमात करणार आहोत. वंदना म्हणून चित्रपटातनं भेटली तरी त्याही आधी फुलराणी आणि आता महाराष्ट्राची हास्य जत्रा अशा अनेकविध भूमिकांमधनं आपण प्रियदर्शनीला नेहमी अनुभवतो आहोत आणि तिच्या भूमिकेचं कौतुकही करतो आहोत. सिद्धार्थ मेनन यांचंही स्वागत. माधव मेस्त्री अर्थात त्यांची चित्रपटातली भूमिका आणि त्या भूमिकेसाठी त्यांचं झालेलं कौतुक, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सुजय हांडे यांचंही आपण स्वागत करणार आहोत. मराठी चित्रपटांचा तितकाच उत्तम निर्मितीचं बाळकडू घरातनंच मिळालंय. अशोक हांडे यांचे सुपुत्र, या चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे यांचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. मी सरांना विनंती करते डॉक्टर गुरुदास नूलकर यांचंही कार्यक्रमात स्वागत करावं. चित्रपटामधनं जो विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा फार सुंदर प्रयत्न झालेला आहे, त्या प्रयत्नामध्ये आज या सगळ्या चित्रपटाच्या चर्चेत त्या विषयातला एक उत्तम अभ्यासक आपल्यासोबत आहे, तो डॉक्टर गुरुदास नूलकर यांच्या रूपाने. मी आता दिलीप प्रभावळकर सर तुम्हाला विनंती करते कृष्णकुमार गोयल यांचंही स्वागत करावं. त्यांच्या पुढाकारातनं हाच नव्हे असे अनेक कार्यक्रम आपण जे पुण्यामध्ये करू शकतो ते त्यांच्या सहभागातनं आणि त्यांच्या पुढाकारातनं करू शकतो. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने कृष्णकुमार गोयल सरांचं सुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि सारंग लागू सर यांचंही मनापासून स्वागत या कार्यक्रमात. मी गोयल सरांना विनंती करते. लागू बंधू यांचे प्रमुख आपल्या व्यासपीठावरती आहेत, ज्यांनी हा कार्यक्रम केवळ सुंदर नव्हे तर देखणा बनवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे. लागू बंधू, आपल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते कार्यक्रमामध्ये.